हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर टुडेज लंच बॉक्स या सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मनापासून. तर इकडे मी आज टुडेज लंच बॉक्ससाठी मूग डाळीचे चिले बनवणार आहे. त्याला आपण घावण देखील म्हणू शकतो. तर स्प्राऊट आलेले मूग, मोड आलेले मूग मी स्वच्छ धुवून घेतलेत. नंतर ते मी छान आता असे मिक्सरमध्ये टाकून वाटून घेणार आहे. तुम्ही साधे मोड नसलेले मूग घेतले तरी पण चालेल. त्याच्यामध्ये 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत, 3 हिरव्या मिरच्या टाकल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता. नंतर इथे कोथिंबीर टाकली मूठभर, नंतर जिरं टाकते मी इथे. आणि आता हे सगळं आपण थोडंसं पाणी टाकून वाटून घेणार आहोत, त्याची पेस्ट करून घेणार आहोत. खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे, तर थोडंसं पाणी टाकायचं जेवढं आपल्याला वाटायला पाहिजे आहे. तर हे आता आपण वाटून घेऊया मिक्सरमध्ये. तर इथे आपली मिक्सरमध्ये वाटून झालंय, छान अशी पेस्ट तयार झाली आहे. ती एका मी पातेल्यामध्ये काढून घेते आणि त्याच्यामध्ये आता आपण काही पिठं ॲड करणार आहोत. तर मिक्सरमधल्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून त्यामध्ये ॲड केलेलं आहे. तर इथे मी टाकणार आहे ज्वारीचं पीठ. मॅडमचा आटा मी घेतला आहे. तुम्ही कोणतंही ज्वारीचं पीठ घरी दळलेलं घेतलं तरी चालेल. तर मी हे रेडीमेड घेतलेलं आहे. तर मी ह्याच्यामध्ये साधारण 1 कप म्हणजे एवढं पीठ वापरणार आहे ज्वारीचं. तर इथे चवीप्रमाणे मीठ टाकते आहे मी. तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग टाका नमक. तर इथे मी रेड सॉल्ट, आपलं रॉक सॉल्ट जे असतं ते वापरते आहे. ते आपल्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं, त्याच्यामुळे मी रॉक सॉल्ट वापरते आहे. तर इथे आता आपण दोन पिठं ॲड करणार आहोत. एक तर मी थोडंसं तांदळाचं पीठ 2-3 चमचे टाकणार आहे आणि ज्वारीचं पीठ टाकणार आहे. ज्वारीच्या पिठामुळे कसं आपला हेल्दी असा ब्रेकफास्ट तयार होणार आहे. तर हे सगळं जरा मिक्स करून घेऊया. आपण मीठ वगैरे टाकलं आहे त्याच्यामुळे आता एकजीव करून घेऊया आणि नंतर त्याच्यामध्ये आता आपण पिठं ॲड करूया. तर इथे मी साधारण 1 कप एवढं, मोठा कप भरून एवढं पीठ टाकते. मी अंदाजाने टाकले, मला अंदाज आहे म्हणून टाकले. तुम्ही ह्याच्यामध्ये भिजेल एवढंच टाकायचं आहे आणि खूप घट्ट नाही करायचं आहे, एकदम पातळ देखील करायचं नाही आहे. तर मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते कसं करायचं आहे ते. तर हे छान असं मिक्स करून घेऊया आपण. आणि हे घावण किंवा हे जे चिले आहेत खूप टेस्टी लागतात आणि जे लोक डाएट करतात त्यांच्यासाठी हा उत्तम ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर आहे. तर तुम्ही नक्कीच हे ट्राय करून बघा, खूप टेस्टी आहे. तर हे खूप थोडं घट्ट होतं म्हणून मी थोडंसं त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी आपण मेंटेन करायची आहे. त्याच्यामुळे आपले चिले खूप छान होणार आहेत. तर आता आपण हे मिक्स करून घेऊया. आता हे छान मिक्स झालं आहे आपलं ज्वारीचं पीठ आणि त्याच्यामध्ये आपण 2-3 चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे. त्याच्यामुळे काय होतं, आपला जो घावण आहे किंवा चिला आहे तो खूप टेस्टी, क्रिस्पी असा लागतो. तर खूप छान होतात हे. तर तुम्ही नक्की हे अशा पद्धतीने करून बघा. ज्वारीच्या पिठाऐवजी तुम्ही नाचणीचं पीठ देखील वापरू शकता, बेसन पीठ देखील याच्यामध्ये वापरू शकता अजून टेस्टी बनवण्यासाठी. तर मी हे कन्सिस्टन्सी तयार करून घेते आणि मग आपण चिले करायला सुरुवात करूया. तर आजच्या टिफिनसाठी मी हे बनवते आहे. तर इकडे मी गॅसवरती पॅन ठेवला आणि त्याच्यामध्ये अगदी हार्डली 1 चमचा तूप टाकते, साजूक तूप. आणि हे टिश्यू पेपरने मी जरा पुसून घेणार आहे. सगळीकडे पसरवून घ्यायचं आणि टिश्यू पेपरने हे सगळीकडे लागेल असं करायचं. पूर्ण आपल्या पॅनला लागलं पाहिजे ते व्यवस्थित. असं म्हणजे एक्स्ट्रा जे असेल ते देखील निघेल आणि थोडं कमी लागलं जाईल. कारण हेल्थच्या दृष्टीने जर विचार केला तर साजूक तूप चांगलंच आहे, पण आपल्याला चिला टाकायचं आहे त्याच्यावरती, म्हणून अगदी हार्डली थोडंसं मी तूप टाकलं आहे. आणि हा फ्राय पॅन असल्यामुळे याला काही चिपकणार नाही आहे नक्कीच. तर इथे मी थोडंसं बॅटर ह्याच्यामध्ये टाकते, अगदी 2 चमचे, आणि ते मस्त असं गोल असं फिरवून घेते. तुम्हाला जेवढ्या साईजचा पाहिजे तेवढ्या साईजचा तुम्ही चिला बनवू शकता. तर खूपच टेस्टी बनतो. मुलांना डब्यात द्यायला तुम्ही करू शकता किंवा टिफिनला, ऑफिसला टिफिनला देखील हे खूप छान असा उत्तम ऑप्शन आहे. तर मी त्याच्यावर थोडंसं साजूक तूप टाकलं होतं, कारण त्याला छान टेस्ट यायला पाहिजे म्हणून. आणि हे बघा, आपोआपच आपला हा चिला सगळीकडनं निघतोय, म्हणजे सुटतो देखील तो लगेचच काही सेकंदामध्ये. आणि आता आपण हा छान असा उलटून घेणार आहोत.
तर तुम्ही बघू शकताय छान आपला असा चिला तयार झाला इथे, किंवा घावण म्हणू शकता ह्याला. आणि अशाच प्रकारचं घावण आपण आता सगळे बनवून घेणार आहोत. तर अजून एक मी तुम्हाला दाखवते. तर हा खूप क्रिस्पी आणि सॉफ्ट पण झालाय. तर खूप छान असा हा चिला आपला एक रेडी झालाय. आणि दुसऱ्यांदा मी एकदा तुम्हाला टाकून दाखवते. तर काही जणांचं काय होतं माहिती आहे की थोडंसं पाणी जास्त पडतं म्हणून ते चिले तुटतात. तर त्यासाठी कन्सिस्टन्सी जी आहे पाण्याची ती प्रॉपर असली पाहिजे. खूप जास्त पातळ नाही करायचं. तर ते लिमिटमध्येच पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये, की जेणेकरून ते घट्ट आणि थोडंसं बॅटर सरकवता येईल आपल्याला अशा पद्धतीने. तर आता आपण दुसरा देखील चिला टाकून घेतलेला आहे आणि तो देखील आपला छान पसरवून घेतला आहे आपण. आणि हा बघा झाला देखील आपला काही सेकंदामध्ये. त्याच्यावरती आपण थोडंसं तूप शिंतळवून घ्यायचं. अगदी हार्डली एक ड्रॉप टाकलाय मी, काही गरज नव्हती, पण ते छान टेस्टी होण्यासाठी आणि मुलांच्या पोटामध्ये थोडं तूप जायला पाहिजे म्हणून मी टाकते. आणि तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलाय. आणि असेच सगळे चिले आपण करून घेणार आहोत. खूप छान आणि टेस्टी असे हे मुगाचे हेल्दी असे चिले तयार झालेले आहेत. आणि हा डाएट करण्यासाठी स्पेशल असा हा नाश्ता खूप छान आहे. तर तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि लाईक, शेअर आणि कमेंट देखील करा. तुमच्या कमेंटमुळे मला मोटिवेशन मिळते. आणि थँक्यू सो मच तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघताय त्यासाठी. तर हे बघा अशा पद्धतीने मी चिले करून घेते. काही चिले आपले कधीतरी जास्त पॅन जर गरम असेल तर ते करपू शकतं, म्हणून एक मेंटेन ठेवायचं आहे टेम्परेचर. तर इकडे आपला टिफिन रेडी झाला आहे. तर मी टिफिनमध्ये हे चिले पॅक करते. आपल्याला जे अगदी हार्डली 2 खाल्ले तरी बस होतात, पण मी थोडे माझ्या मुलाला खूप आवडतात म्हणून जरा त्याला जास्त देते. तर आणि थोडं शेअर पण होतो टिफिन ऑफिसमध्ये, त्याच्यामुळे थोडं जास्त द्यावं लागतं. तर इथे मी चिले पॅक केलेत. त्याच्यानंतर मी ह्याच्यासोबत खाण्यासाठी एक चटणी देखील तयार केलेली आहे. तर ती मी तुम्हाला दाखवते काय चटणी बनवले. तर एका डब्यामध्ये मी ॲपल कट करून देते, कारण काहीतरी हवं ना सोबत पाहिजे. सलाड नसलं तरी फ्रूट पाहिजे. तर इकडे मी काय केलं, ही जी शेजवान चटणी आहे त्याच्यामध्ये एक मेयोनीजचं पॅकेट ॲड केलं, जे आपल्याकडे पिझ्झासोबत बर्गरसोबत येतं. त्याच्यामुळे ही अशी चटणी ना खूप छान लागते. तर नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा ही इन्स्टंट अशी चटणी. आणि आपला इथे टिफिन आजचा रेडी झाला आहे. तर आजचा हा लंच बॉक्स तुम्हाला कसा वाटला हे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि खूप हेल्दी असा हा ऑप्शन आहे. तर सगळ्यांनाच हे आवडेल आणि कोणालाही हे चालण्यासारखं आहे, की म्हातारे असून दे, यंग असून दे, सगळ्यांना, मुलांना देखील खूप आवडतो. तर नक्कीच तुमच्या मुलांच्या टिफिनमध्ये हे द्या, मुलांच्या ऑफिसमध्ये हे द्या आणि तुम्हाला खूप आवडेल हा ऑप्शन. तर मी ही जी सिरीज सुरू केली ती तुम्हाला कशी वाटते हे देखील मला सांगा. आणि आजचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.